गीता माऊली या चॅनलवर भगवद्गीतेमधील जीवन धर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या मालिकेमध्ये स्वागत। या सत्रामध्ये अक्षर ब्रह्म म्हणजेच ज्ञानविज्ञानाच्या पलीकडे असलेले परमतत्व याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। आपले जीवन यामुळे सुखी व्हावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी दिलीप काटदरे माझे गीता धर्म आणि मी या विषयावरील विचार आपल्या समोर मांडत आहे। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम श्री परमात्मने नमः। अक्षर ब्रह्म योगात ब्रह्म म्हणजे जे परमतत्व ते काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणायचे, अधिदैवत कशाला म्हणतात, अधियज्ञ कसा असतो, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या 8व्या अध्यायात मिळतात। आणि या देहातला अधिदेह कुठला याबद्दल या अध्यायात सविस्तर विवेचन केले आहे। परम असे जे अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे अविनाशी तत्व ते अक्षर ब्रह्म म्हणून ते समजून घेण्यासाठी हा अध्याय आणि हे विवेचन, या सर्व प्रश्नांची उकल या अध्यायात करण्याचा प्रयत्न केला आहे। जे इंद्रिय निग्रह आचरणात आणतात त्याची ओळख अंतकाळी कशी पडते हे प्रश्न अर्जुनाला पडले होते। त्या प्रश्नाचे उत्तरही या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी दिले आहे। गीता धर्मानुसार जीवनाचे अंतिम ध्येय मोक्ष म्हणजेच या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका असे आहे, याबद्दल वाद नाही। या अध्यायाचे सार विनोबांनी एका वाक्यात सांगितले आहे। जीवन म्हणजे संस्कारांचा संचय जो जन्मापासून मरणापर्यंत मनुष्य करत असतो। केवळ मरणसमयी परमेश्वराचे स्मरण केल्याने मला पुण्य मिळेल असा गैरसमज न करता आयुष्यभर तुम्ही तुमच्या ज्ञानोपासनेतून किंवा कर्मातून जी पुंजी अथवा भांडवल जमा करता त्यावरूनच तुमची ओळख समाजाला पटते। जे करशील ते निष्काम बुद्धीने करून जर मला अर्पण केलेस म्हणजेच फलाची अपेक्षा न ठेवता जर दुष्टांचा संहार करण्यासाठी स्वधर्माचे पालन करून युद्ध केलेस तर माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग सोपा होईल। त्यासाठी रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे असावे निश्चयाचे बळ ज्याला आपण निर्धार असे म्हणतो, आणि त्याचबरोबर त्या निर्धारासाठी कष्टाची साथ आवश्यक असेल हरी तर देईल खाटल्यावरी असे म्हणून चालत नाही। करावे तसे भरावे अशी आपल्याकडे म्हण आहे। जीवन म्हणजे जन्म आणि मरण या दोन घटनांमधला काळ। या दोन्ही घटना मानवी जीवनात महत्त्वाच्या आहेत, कारण या काळात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही संस्कारांचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असतो। हा जमा खर्च मांडल्यावर अंतकाळी जे संस्कार शिल्लक राहतात तेच जीवनाचे फलित असते।
म्हणूनच मरणकाली जो संस्कार उमटावा अशी इच्छा असते तसा जीवनाचा ओघ वळवावा ही या अध्यायाची शिकवण आहे. तेच जीवनाचे सार आहे. एखादी सुंदर मूर्ती किंवा शिल्प आपण जेव्हा बघतो तेव्हा शिल्पकाराने मारलेल्या छिन्नीच्या प्रत्येक घणाचा तो परिणाम असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. हे वाचल्यावर कुठलीही गोष्ट करताना हेतू किंवा उद्दिष्ट महत्वाचे हे उमजले पाहिजे. मला जी गोष्ट आठवते ज्यामध्ये देऊळ बांधायला जे 3 कामगार एका भक्ताला भेटले, त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जी उत्तरे मिळाली ती अशी. एक शिल्पकार छिन्नीचे घाव दगडावर मारतो तो त्याला फक्त त्यातून मिळणाऱ्या अर्थार्जनात रस असतो म्हणून. एक केवळ वेळ घालवण्यासाठी ते काम करत असतो, तर एकाला त्यापासून तयार होणारी सुंदर मूर्ती लोकांपर्यंत पोचवायची असते. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस असे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु वामनराव पै आपल्या शिष्यगणास नेहमी सांगतात आणि ती शिकवण त्यांना लगेच पटायची, कारण ते त्यांच्या रोजच्या व्यवहारातील उदाहरणे देऊन हे तत्वज्ञान समजून देण्याचा प्रयत्न करायचे. जे ब्रह्मतत्व निराकार आणि निरंतर असते ते अध्यात्म, जे आकाशातील अभ्राप्रमाणे दिसते पण नाशवंत असते ते अधिभूत. अधिदैवत म्हणजे पुरुष जीवात्मा जो या मायावी जगामध्ये सुखदुःख अनुभवतो, आणि अधियज्ञ म्हणजे जो या शरीरामधील बुद्धीचा शक्तीचा उपयोग अधियज्ञामध्ये अहमपणा नष्ट करायला अंमलात आणतो. मी या अहंकाराची अधियज्ञामध्ये समिधाप्रमाणे आहुती देऊन टाकायची असते. स्वतःला विसरायचे असते. अहंकार बाजूला ठेवायला शिकायचे असते. मी ही ओळख पुसून टाकायची असते. तो अहंकार विसरायचा असतो. अभिमान व्यक्तीला जरूर असावा पण अहंकार नसावा. वस्त्र बदलायचे तसा हा देह नाश पावून दुसऱ्या देहरूपात प्रकट होतो, पण आत्मा अमर राहतो. देह जर अमर नाही तर अहंकार कशाला हवा. जर आजूबाजूला बघितले तरी आपल्या लक्षात येते प्रत्येकाला मी काय केले हे सांगण्यात अभिमान वाटतो. त्याचे अहंकारात रूपांतर केव्हा होते हे समजतही नाही. माझ्या एका उद्योजक मित्राला आमचा उद्योग आम्ही कसा वाढवला, तिथे किती लोक काम करतात, नफा कसा होतो हे सांगण्यात स्वारस्य असायचे. तेच ते ऐकून कान पिटले तरी तो थांबत नसे. संस्कृत मधील श्लोक सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते हे व्यवहारात दिसले तरी अशा व्यक्ती खरोखर सुखी असतात का. तो मित्र इतरांचे काहीच ऐकून घेत नसे. कित्येक वेळा तो फक्त स्वतःची टिमकी वाजवत असे. कित्येक वेळा आपल्या मनात विचार येतो की हा त्रास मलाच का झाला, किंवा हे दुःख माझ्या वाट्याला का आले. या प्रश्नाचे
सहजासहजी उत्तर मिळत नाही. त्याचा कार्यकारण संबंध लक्षात येत नाही. तेव्हा आपण नशिबाला दोष देऊन मोकळे होतो. पण आपल्या हातून काही चुका झाल्या असतील का, असा प्रश्न स्वतःला आपण विचारत नाही. सामान्य माणूस चुका झाल्या किंवा अघटित काही घडले तर दुसऱ्यावर दोषारोपण करून स्वतः नामानिराळा होण्याचा प्रयत्न करतो. याच वेळी आत्मचिंतनाची गरज असते. मी कुठे चुकलो हा प्रश्न महत्वाचा. त्यामध्ये म्हणजे तुमच्या वागण्यात सुधारणा झाली पाहिजे हा हेतू असायला हवा. ओम या नादब्रह्माचे महत्व खूप मोठे आहे. त्याचा उच्चार केल्याने मनःशक्ती वाढते. श्रीमती अरुणा ढेरे यांनी त्यांच्या एका प्रवास वर्णनात लिहिल्याप्रमाणे ओम या अक्षराचा ध्वनी म्हणजेच अंतर्बाह्य विश्व सामावण्याचा सर्वव्यापी सर्वशक्तिमान ध्वनी समजला गेलेला आहे. आमच्या पूर्वजांना ओम या अक्षराचे सामर्थ्य समजले होते. मी आजही सकाळी आणि संध्याकाळी 10-12 वेळा उच्चार करतो. त्याचबरोबर प्राणायामही होतो आणि त्यामुळे मनयोग, सामर्थ्य, आत्मशक्ती जागी होते. आपली धर्मस्थळे ध्वनिशास्त्राला अनुसरून बांधली आहेत. देवळाच्या मधोमध घुमटाखाली या अक्षराचा उच्चार केला तर मन प्रसन्न होते, कारण त्याचे सामर्थ्य अनेक पटीने वाढते. यालाच अक्षर ब्रह्म म्हणायचे का? माझ्या हृदयाची शस्त्रक्रिया वयाच्या 60व्या वर्षी तज्ञ डॉक्टरांनी केली. अजून आयुष्य जगण्याची त्यावेळी उमेद होती. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे होते. दाखल झाल्यानंतरची संध्याकाळ मला अजून आठवते. मी एकटा कॉटवर विचार करत झोपलो होतो. मनात विचारांचे काहूर उठले होते. आजूबाजूला कोण आहे हे विसरलो होतो. 60 वर्षात काय कमावले आणि काय गमावले याचे हिशेब मांडत होतो. हे आत्मपरीक्षण होते. कुणाला दुखावले, कुणाचे भले केले आणि या सगळ्याची गोळाबेरीज काय या प्रश्नाचे उत्तर मी शोधत होतो. त्यानंतर म्हणजे त्या शस्त्रक्रियेनंतर माझा पुनर्जन्म झाला असेच मी म्हणेन. विज्ञानातील प्रगतीमुळे बरा झाल्यावर मला या जगाचा म्हणजेच परासृष्टीचा अनुभव घेता येणार होता. पण त्या संध्याकाळी जे आयुष्याचे गणित मी मांडले त्यामुळे माझ्या आयुष्याची दिशा बदलली एवढे खरे. मी ज्ञानी झालो नाही अथवा परमब्रह्माशी एकरूप झालो नाही, पण जगाकडे बघण्याचा आणि इतरांबरोबर वागण्याचा माझा दृष्टिकोन मात्र बदलला. समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेमध्ये जाऊन मी विचार करू लागलो एवढे निश्चित. त्याला इंग्रजीमध्ये एम्पथी असा योग्य शब्द आहे. या परमतत्वाची जाणीव केव्हा होते असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर या पृथ्वीवरील काही ठिकाणी
निश्चितपणे ती जाणीव होते असे द्यावे लागेल. ग्रीनलंड या देशामध्ये एका हिमनगासमोर मी जेव्हा उभा होतो त्यावेळी मला या परमतत्वाची जाणीव झाली. तसेच धर्माचा म्हणजे पंथाचा विचारही मनात न येता काही प्रार्थना स्थळामध्ये ऊर्जेची जाणीव मला झाली आणि त्या ऊर्जेने मी प्रफुल्लित झाल्याचा आनंद घेतला. ती धर्मस्थळे भारतामधील अथवा माझ्या धर्माची नव्हती. एक क्षणभर माझे अस्तित्वच मी विसरलो. समोर दिसणाऱ्या ग्रीनलंड मधल्या हिमनगाला बघून मला काही शब्द सुचले. मी शोधतो आहे जागा जिथे सगळे असेल शांत, किनार असेल सोनेरी आशेची, उद्या उगवणाऱ्या किरणांच्या रथात बसून येणाऱ्या सूर्यदेवाची. समोर दिसतो आहे पांढरा शुभ्र हिमनग. तळपत होता तो सोनेरी किरणात. चहूकडे बर्फच बर्फ. कुणी बनवला, केव्हा आणि कसा? वर्षानुवर्षे तो बनत होता, ज्याला नाही नाव नाही गाव. टाग नव्हता त्यावर एक सुद्धा. सगळे होते पवित्र, शुद्ध. ते होते साम्राज्य निसर्ग राजाचे, परमतत्वाचे. एक अस्तित्व एका नसणाऱ्या अस्तित्वाचे. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.